लक्षात येते की महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण कमी आहे. आलं लक्षात? की तुम्हाला कमी आहे. आलं लक्षात? आणि पूर्व पश्चिम ही जास्त आहे. आलं ना लक्षात? आणि प्रश्न येतोय की भारताची उत्तर दक्षिण बाजू जास्त आहे किंवा अधिक आहे, तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण बाजू ही कमी आहे कंपॅरिझन मध्ये आलेला आहे. आलं लक्षात? तर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण प्रश्न परत तयार होतो. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम बाजू जास्त असून भारताची उत्तर दक्षिण बाजू समान आहे किंवा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम इतकीच भारताची उत्तर दक्षिण बाजू आहे किंवा दोन्ही जास्त आहे. महाराष्ट्र उत्तर दक्षिणला जास्त आहे तर भारत पूर्व पश्चिमला जास्त. असे घुमून फिरून प्रश्न तयार होतात. आले लक्षात? विधानामध्ये मग आपल्याला किलोमीटर तर विचारेलच. लक्षात काय येतो मुद्दा कोणता महत्वाचा आहे आपल्याला? कोण कोणापेक्षा कमी आहे आणि कोण कोणापेक्षा हे जास्त आहे. कळलं ना लॉजिक? बघा कसं होत चाललंय ना, आयोग 4 पोलं पुढे जातो. आतापर्यंत विचारलेलं आहे की महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी इतकी इतकी आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी इतकी इतकी आहे. महाराष्ट्र उत्तर दक्षिण कमी असून पूर्व पश्चिम लांबीला जास्त आहे, तर भारत उत्तर दक्षिण जास्त असून पूर्व पश्चिम कमी आहे. पण समजा त्यांनी जर महाराष्ट्र आणि भारत कंपॅरिझन करून विचारला तर होते ना गोंधळ आपला. म्हणून त्यावेळेस लक्षात ठेवायचं कधी पण. म्हणून प्रत्येक मुद्दा मी काबर नकाशामध्ये करा म्हणतोय हेच कारण की भारताला आणि महाराष्ट्राला कधी पण कम्पेअर करून केलंय ना एकच. कारण भारतामधून जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रात आहेच ना त्याचा पार्ट. महाराष्ट्र हा भारतामध्ये नाहीये, पण आपलं सॉरी महाराष्ट्र हे भारतामध्ये आहे, पण भारतामध्ये महाराष्ट्र नाही. आपलं महाराष्ट्रामध्ये भारत नाहीये. हा मुद्दा लक्षात येईल तुमच्या. पण हे दोन्ही लक्षात ठेवायचं. ज्या गोष्टी भारताला लागू आहे त्यामधला एक पार्ट हा महाराष्ट्र आहे भारतामध्ये. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला इथे सरळ क्लिअर होऊन जातोय. म्हणजे अभ्यास करताना कसं करायचं ही स्मार्ट वे महत्वाचा आहे. जग तर सारं करतं, पाठांतर सारं. आताही जर एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं ना उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम तोंडपाठ किलोमीटर सांगेल त्यांची. पण जर हा प्रश्न फिरला ना असा याच्यापेक्षा हा जास्त तर डोकं खाजवतो यार थोडा. मग ते आणि तो वेळ पण जाणार सोडवणार आहे त्यात वेळ चालला जाईल. वेळ गेला की त्याचा एकच प्रश्न सुटेल तर इतर मुलांचे 4-5 प्रश्न सोडून पुढे निघून जातो. म्हणजे ऑलरेडी तो प्रश्न सोडण्यात वेळ घालवला आणि तो तिथेच संपला. तुम्हाला किती येतं महत्वाचं नाही, किती वेळात येतं ना हे जास्त महत्वाचं पेपरच्या काळामध्ये. म्हणून स्पीड वाढवायची, एक वाचनाची स्पीड वाढवायची पेपरला. म्हणून दिवसाला काय करायचं मी एक साधं टेक्निक सांगतो तुम्हाला. जर वाचन प्रत्येक मुलांनी जो पेपर दिला ना आज कधी पण बघायचं बाहेरून आल्यानंतर अरे यार वेळ नाही पुरला,